सांगितलं होतं की आम्ही शांघाई आंदोलन करणार आहे. हे सगळं इलेक्ट्रिक मीडियावरती झालेलं आहे की इथं कुठल्याही पक्षाचा याचा त्याचा काही वाद नाही. आम्हाला सगळं मान्य आहे. तुम्ही परमिशन काढली, तुमचं आंदोलन आहे असं याचा अर्थ असा होत नाही. सभापतीला परवानगी काढता येत नाही. ऐका, तुम्हाला विनंती करतो, आपण शेतकऱ्यांसाठी मला सगळ्या शेतकरी बाजार समिती सभापती म्हणून सर्वांनी शांतता राखा. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी. सर्वांनी बसून घ्या, बसून घ्या पहिलं. ऐका, सर्वांनी पहिलं बसून घ्या. सर्वांनी पहिलं बसून घ्या. या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, शेतकऱ्यांच्यासाठी होईल. या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना विनंती, आपण खाली सर्वांनी शांतता राखा. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी. सर्वांनी बसून घ्या, बसून घ्या पहिलं. ऐका, सर्वांनी पहिलं बसून घ्या. सर्वांनी पहिलं बसून घ्या. या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, शेतकऱ्यांच्यासाठी होईल. या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना विनंती, आपण खाली शेतकरी हॅलो, सर्वांना विनंती आहे की शांतता राखा. आज प्रभाकर शेठ राजकारण करा, शेतकरी म्हणून आलोय. राजकारण बोलते आता मला नको सांगू, शेतकरी म्हणून आलोय. आज नाही उठलो, आज नाही उठून आलो इथं. तू नको सांगू मला. आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलोय. नाही शिस्तीत बोलायचं, रिस्पेक्ट करा. मी नाही सांगायचं. आपण शेतकऱ्याचे मुद्दे घ्यायला आलोय का? करायला आलोय. जर शेतकऱ्याला चांगले दिवस येणार असते ना, अरे तुमची सरकार होती याच्या आधीची, त्याने हमीभावाचा कायदा केला, त्याने स्वामीनाथन आयोग लागू केला. नौटंकी करता काहीच नाही. आज विरोधकांना काही नाराज तुम्ही नका आम्हाला सांगू. इमानदारी तुम्ही आम्हाला सांगताय. अरे रस्त्यावर सुद्धा सूचना करणे इतका मोठा कार्यकर्ता नाही. आदरणीय देवदत्त निकम साहेब यांनी जे आंदोलनाची ही सुरुवात केली, ह्या आंदोलनाला आपला पाठिंबा द्यायचा. आज खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, अरे आज खरा वाद आहे रे. आणि घाला कांद्यावर आहे, हा खरा वाद आहे. मला कोणालाही नाव ठेवायचं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, अजिबात काय नाव ठेवायचं नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्या शेतकरी संघटना, सर्व शेतकरी संघटना घेऊन आपण उद्याचं जे आंदोलन होणार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू. ऐका कांगल साहेब, ऐका, तुमच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू. आपण त्यांनी विनंती करतो. कर्जमाफीची मागणी देखील आम्ही आग्रही या ठिकाणी मांडतो. सरकारनं 30 जूनची तारीख दिलेली आहे. 30 जून पर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर मग मात्र मगाशी सांगितलं तसं कांद्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल. नुसतं आंदोलन नाही, वेळ प्रसंगी इथं बसलेल्या सगळ्यांनाच माहितीये, शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा आमच्या वनाजीने त्या ठिकाणी एकट्यानं मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्याला सुद्धा 3दा लढलेली माणसं आहेत आम्ही. हे समजून घ्या, आमचा रेकॉर्ड तपासा असं काय. आणि पुढे पोलिसांना आम्हाला येरवाड्याला न्यायचं तिथं येऊ दे.
शो साठी फोटोसाठी आंदोलन करणारे आम्ही माणसं नाही आहोत. आमचं रेकॉर्ड तपासा, आमच्यावरचे गुन्हे तपासा. त्यामुळं वेळ प्रसंगी माझ्यावर रस्त्यात आणून हल्ले झाले, माझ्या बापानं औषध घेतलं, माझा बाप मरणाच्या दारात होता, हे सगळ्या दुनियेने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी नौटंकी करणारा कार्यकर्ता नाही. इमानदारी आमच्या रक्तामध्ये आहे आणि शेवटपर्यंत इमानदारी राहू. कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्तेमध्ये बसलेले राज्यकर्ते या ठिकाणी यांना सळोकी पळ करून सोडल्याशिवाय नाही. आता इथली राजकीय परिस्थिती मी सांगतो. शिंदे गटामध्ये शरद दादा आहे, आपले बाबाजी शेठ उद्धव ठाकरे गटामध्ये, आमचे दिलीप वळसे पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये, पलीकडचे आमदार भाजपमध्ये. ऐका ना, आता आमचे बाजार समिती सगळे संचालक आहे, पंचायत समितीचे आमचे सभापती सगळे आहे, या तालुक्यातल्या खरेदी विक्री संघाचे सगळे संचालक आहे. आम्ही सगळी मंडळी कशासाठी, तर आज काकांच्या बाजारामध्ये मागच्या शनिवारी देखील बुधवारी आम्ही आंदोलन केलं आणि त्यावेळेस सांगितलं की आपल्याला पुढच्या शनिवारी या संदर्भामध्ये आपण दिशा आणि शनिवारी संदर्भामध्ये आपल्याला सगळ्या पक्षाच्या संघटना, कुठला एक पक्ष कुठली एक संघटना बोलवता, सगळ्या संघटनांना आपल्याला बोलवायचं. हे बरोबर आहे का? आणि त्या दृष्टीनं आम्ही आमदार साहेबांनी सगळ्या नेते मंडळींना, आज आमचे बांगर साहेब असतील, त्यांची संघटना असेल, आमदारांच्या बाकी सगळ्या संघटना, जुन्नरची संघटना, सगळ्या शिरोडच्या असलेल्या सगळ्या अधिकारी आले. मला तुम्हाला विनंती करायची बाबांनो, बाजार समिती सभापती म्हणून आमच्या सगळ्यांची भावना आहे की आम्ही देखील आमच्या तालुक्यातली सगळी नेते मंडळी आलेली आहेत. कशासाठी आली, त्याने पुढची दिशा कशी ठरवायची, काय परिस्थिती आहे. मध्यंतरी शासनाने 15 रुपये 80 पैशाचा भाव जाहीर केला, तो नाशिकसाठी केला. आणि पुणे जिल्ह्याने काय केलं, आम्ही कलेक्टरला भेटलो, काय शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटली, बाकी नेते मंडळी भेटली. याच्यामध्ये पुढे काय करायचं या दृष्टीने आपलं हे आंदोलन महत्वाचं आहे. आणि हे करत असताना आज तुम्हाला आम्ही सगळ्यांना बाजार समितीवर आमदार साहेब सगळी व्यवस्था केली किंवा पुढच्या माहीत पीक असं वाटायला नको संघटनेला, तर आम्हाला तुम्ही ऐकणार. आमची भावना अशी आहे की जर तुम्हाला सगळ्यांना या काही व्यासपीठावरती आणण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतोय, आपण आपापसामध्ये भांडलं तर हे जनतेला आणि शेतकऱ्यांना बरोबर वाटतं. हे बरोबर आहे का? त्यामुळं शांतपणे ऐकायला वाटत असं नाही. आमच्या केस तालुक्यामध्ये आलो नाही चालणार, केस तालुक्यामध्ये जरूर असतील, परंतु सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुठेही गोंधळ त्या ठिकाणी घालायचं नाही. प्रत्येकाने आपापली भावना भूमिका मांडा. कदाचित तुमच्या संघटनाचं राजकारण वेगळं असेल, तर आमच्या बाजार समितीमध्ये राजकारण कुठले नव्हते, आमच्या तालुक्यामध्ये राजकारण आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहे. सभापती म्हणले असा भाव मिळाले, राजीनामा करून टाकतो. चला महाराष्ट्राचा पहिला सभापती करून टाकतो. काय तुम्ही सांगा, अजून काय भैया तुम्ही सांगा, जे सांगाल ते शेतकऱ्यांसाठी आम्ही करू. परंतु आमच्या या खेड तालुक्याच्या भूमीमध्ये आपण सगळे आलात ते तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचा सन्मान करतो. आणि उद्याच्या काळामध्ये सरकारने जी भूमिका घेतली आहे, या भूमिकेच्या विरोधामध्ये आपल्याला काय करायचं, आपली पुढची रणनीती काय असते. सरकारने 15 रुपये 80 पैसे तिकडे जाहीर केला, महाराष्ट्रामध्ये बाकी कधी लागू करणार आहे. दुसरा प्रश्न आमच्या भागात खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला, तर मागच्या काळामध्ये जी विक्री झाली त्याला अनुदान सरकार देणार आहे. मागचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नावरती काय करायचं या संदर्भामध्ये आमदार साहेब आपल्याला विधानसभेचं तुमचं अधिवेशन देखील त्या ठिकाणी आहे. आणि आपण आपली जी भूमी की महाराष्ट्राला ज्या भूमीला शेतकरी संघटनेचे आदरणीय शरद जोशी असतील आणि राज्यातले जेवढे नेते आहेत शेतकरी संघटनेचे आंदोलन ही ताकदी भूमी आहे. त्यामुळे आमदार साहेब उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील हा प्रश्न तुम्हाला घेऊन जायचा, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि आमची सगळी आज ही सगळी जनता रस्त्यावरती उडली. नाशिकला त्या दिवशी आंदोलन झालं, कुठल्या पक्षाने केलं का याच्यापेक्षा त्या आंदोलनाची दखल सरकारने त्यात केली. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये देखील कुठल्या पद्धतीने जायचं, काय जायचं या भूमिका घ्यायला तुम्हाला खेड तालुक्यामध्ये ह्या बाजार समितीमध्ये बोलवत आहे. माझी परत एकदा सगळ्या नेत्यांमध्ये हात जोडून विनंती आहे. ठीक आहे, वैचारिक मतभेद आपले जरूर असतील, तुमच्या तालुक्यांचं राजकारण जरूर असेल, परंतु या परिस्थितीमध्ये कुठलंही राजकारण न करता कुठली दिशा काय असावी, शेतकरी संघटनेत सरकारने अशाची भूमिका घेतली तर आपल्याला त्याच्यावर काय भूमिका घ्यायची याच्यावरती आपण त्या ठिकाणी नियोजन करू. आणि त्या पद्धतीने अतिशय शांत पद्धतीने ही बैठक त्या ठिकाणी संपन्न होईल. कुणी जर गडबड करता प्रत्येक तात्काळ सभापती होईल बैठक आपण त्यांची रद्द करू. धन्यवाद. जे काय असेल 2-2 मिनिटांमध्ये नेते मंडळींना मला विनंती आहे की 2-2 मिनिटांमध्ये बोला आणि आपण त्या ठिकाणी बैठकीचा समारोह घेऊन जाऊ.